गेले म्हणजे आम्ही माझं जवळजवळ 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे. माझं स्वतःचं 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे. मोठ्याने बोला. माझं स्वतःचं 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे. 2020 पासून आजपर्यंत 25 लाख रुपये त्यांनी दिलेले नाही. तसे तुम्ही काय काम करत होता? आम्ही तिथे ELD सोल्युशन दिलेलं आहे, म्हणजे ऑटोमेशन किंवा CCTV कॅमेरा वगैरेचे काम केलेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर वगैरे आहे का? त्याची वर्क ऑर्डर आम्हाला गोयलगंगातर्फे मिळालेली आहे आणि वर्क ऑर्डर आहे आमच्याकडे. आम्ही जे केसेस स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये केस केलेले त्याचे पण नोंद आहे आमच्याकडे. आम्ही नोटीस पाठवलेले वकिलात आहे त्याची पण आमच्याकडे नोंद आहे आमच्याकडे. ठीक आहे. मी विनय शिंदे, काव्या इंटिरियर्स तर्फे मी पेंटिंगची त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केली होती. तर माझी आउटस्टँडिंग 1,66,00,000 ही त्या काळात होती. आज ते व्याज पकडून 3,28,00,000 रुपये झाले आहेत. त्यांनी मला त्याच्या अगेन्स्ट ऑफिस पण देऊ केलं. त्याच्या अगेन्स्ट आम्ही त्याची रजिस्ट्रेशन फी पण भरली, पण रजिस्ट्रेशनच्या दिवशी तुम्ही हजर राहिले आहे. त्याच्यामुळे त्या रजिस्ट्रेशन फी आम्हाला परत काढावी लागली आणि आज तर त्यांनी आम्हाला त्याचा मोबदला काहीच दिलेला नाही. आणि प्रत्येक वेळेस आम्ही गेलो तर ते आम्हाला भेटू पण इच्छित नाही. तुम्हाला काय त्रास काय होतो एवढे आउटस्टँडिंग आहे? प्रत्येक वेळेस आम्ही फॉलोअप घेतोय, पण ते एकदाही भेटायला तयार होत नाहीत. प्रत्येक वेळेस ते मार्बलचं नाव सांगून आम्हाला शांत करतात. नाही, पण तुम्हाला स्वतःला काय त्रास होतो त्याच्यामुळं? इतके पैसे आज आम्ही टाकले, त्याच्यासाठी लोन काढलेले आहेत, मटेरियल आम्ही उधारीवर घेतलेले आहेत. त्याच्यामुळे सगळे आता आम्हाला मानसिक त्रास भरपूर होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही इतका फॉलोअप घेतोय त्यांच्या शब्दावर. त्यांनी सांगितलेलं आम्हाला तुम्ही काम कम्प्लीट करून द्या, त्याच्यानुसार आम्ही सगळे पैसे काढू. पण आज तारीख त्यांनी काही पैसे काढलेले नाहीत. दुसरं आम्ही त्यांना ऑफिसमध्ये भेटायला गेलो तर ते ऑफिसमध्ये सुद्धा डायरेक्टर सुद्धा भेटायला सुद्धा तयार नाही आहे आणि त्याच्यावरती काही उत्तर पण देत नाही आहे. आणि ज्यावेळेला आम्ही काम चालू केलं तेव्हा त्यांनी मिटिंग घेऊन आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून सांगितलं की तुमचे सगळ्यांचे पैसे मिळतील, तुम्ही काम कंप्लीट करा. आणि त्यांच्या आश्वासनावरती आम्ही सगळ्यांनी मिळून काम कंप्लीट केलेलं आहे आणि तिथे आता सांगरियामध्ये लोक राहायला सुद्धा आलेले आहेत, पण आमचे पैसे आज तक काय मिळालेले नाही. ते प्रोजेक्ट प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये? तर ते आपल्याला माहिती नाही आहे की त्यांचा प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये, पण आम्ही लॉसमध्ये हे नक्की आहे. नमस्कार, मी चंद्रकांत पाटील. माझ्या कंपनीचं नाव आहे प्रचिती प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. मी RCC बांधकाम प्लास्टर असं सिव्हिल वर्कचं काम करतो. मी त्या प्रोजेक्टवर RCC आणि बांधकाम प्लास्टरचं वगैरे छोटं मोठं काम केलं होतं. आता हे काम आम्ही 2018-19 मध्ये सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केलेलं आहे. आता 18-19 पासूनचे कोणाचेही पैसे त्यांनी आजपर्यंत दिले नाहीत आणि ज्या वेळेला आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो त्या प्रत्येक वेळेला दुसऱ्या कुठल्या तरी स्टाफ कर्मी आम्हाला म्हणजे खोटी आश्वासनं देऊन पुढच्या आश्वासनं देऊन त्यांनी ॲक्च्युली परत पाठवलं. 1-2 वेळेला पोलीस बळाचा वापर करून आम्हाला तिथून हाकलूनही दिलं. त्याच्यामुळे आम्हाला ॲक्च्युली त्यांच्याकडून करेक्ट उत्तर पण भेटत नाही. आता त्या प्रोजेक्टवर 2-3 त्यांचे जे कोण पार्टनर असतील त्यांचा जो काही इंटरनल विषय असेल त्याच्यामुळे ॲक्च्युली आमचं पेमेंट थांबले किंवा लेट होते असं आम्हाला सांगण्यात येतं. म्हणून आम्ही आतापर्यंत वाट बघितली, 2 वर्ष 3 वर्ष वाट बघितली. त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला गेलो तर सुद्धा अजूनपर्यंत आता ह्या गोष्टीला जवळजवळ 7 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं सकारात्मक आपल्याला उत्तर आलं नाही. म्हणून आम्ही शेवटी इथं येऊन आपल्या समोर ही आपली कैफियत मांडली. आता हे जे पोलिसांनी तक्रार केलेली आहे, प्लस ते MSME कोर्टात पण काही लोक गेलेले आहेत. पण ते शेवटी लिगल वे हा इतका वेळ खावा आहे. प्रत्येक वेळेला आता काही लोकांच्या कोर्टामध्ये पण तारीख चालू असतील, पण प्रत्येक वेळेला पुढची तारीख येते किंवा पुढच्या भावाचा माणूस नाही आला वकील नाही आला की ते पुढे एक्सटेंडच होत राहते. म्हणजे आता जवळपास 7 वर्ष झाली. आता याच्यामध्ये जे काही आता 25 कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणजे तिथं काम करणारे अजून पण लोक असतील, पण आम्ही 25 लोक एकत्र आले तर सगळ्यांची काही आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशातला भाग नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्हालाही माहीत असेल, कॉन्ट्रॅक्टर लोक पहिला स्वतः खिशातले पैसे टाकतात, काम करतात आणि मग आपल्याला बिल्डरकडून पैसे मिळतात. आता आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी आपापली कोणी पर्सनल लोन घेतलेलं आहे, कोणाकडे CC आहे, कोणी ॲक्च्युली पैसे देऊ शकत नाही, पैसे अडकले तर आपापले घर सुद्धा त्यांनी कोणी हे केलेले आहेत. त्यामुळे जवळपास प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा आता आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि आतापर्यंत वाट बघून प्रत्येक वेळेला पैसे येतील, थोडंफार लेट होतं, शेवटी आपण पण याच बिझनेसमध्ये आहे,
म्हणून कोणी वाईटपणा घेतला नाही. आतापर्यंत सगळेजण ॲक्च्युली फक्त फॉलो करत होते, पण अजूनही आम्हाला त्याच्याबद्दल काही आम्हाला सकारात्मक भेटत नाही. नमस्कार. सगळे इथे आल्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचा धन्यवाद. माझं नाव योगेश अग्रवाल. ड्युरिओफ्लेक्स किचन्स म्हणून माझी फर्म आहे आणि आम्ही सगळे जे इथे जमलेलो आहोत यांनी गंगा मार्बल सांगरिया ही एक बिल्डिंग आहे NIBM रोडवरती. तिथे 2018 ते 21 या दरम्यान काम केलेले आम्ही सगळे मित्र आहोत. आणि आम्हाला वर्क ऑर्डर जी आहे ती गोयल गंगाने दिली. आम्ही सगळी गोयल गंगाचे वेंडर आहोत बेसिकली. आणि त्यांनी मार्बल लँडमार्क्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मच्या थ्रू आम्हाला परचेस ऑर्डर्स वगैरे दिली. आणि मार्बल ही त्यावेळेसच त्यांचं नाव खराब होतं. पेमेंट मार्केटमध्ये कोणी ते घेत नव्हते, त्यामुळे कोणी त्यांचं काम करत नव्हतं. तर आम्हाला गोयल गंगाचे वेंडर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम आता घेतो आहोत आणि आम्ही तुमचे पेमेंट देऊ. तर त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आमचे छोटे छोटे व्यावसायिक आहोत. आम्ही काही फार मोठे नाही आहोत. सगळ्यांनी कोणी लोन काढून कोणी कसे करून कोविडच्या काळात आम्ही ते काम कंप्लीट केलं. गंगा सांगरिया म्हणून NIBM रोडवरती सोसायटी आहे. ते काम कंप्लीट केल्यावरती आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की थोडेसे प्रॉब्लेम आहेत, थोडे दिवसांनी देऊ पैसे. आता ही जी लिस्ट आहे ना माझ्याकडे, ही आम्ही 54 लोकांची लिस्ट आहे. याच्यावरती आम्ही तुम्हाला देऊ. आणि मुद्दल जी आहे 2018 पासून ज्यांनी काम केले आहे त्यांचं 10.5 कोटी मुद्दल आहे. आजच्या घडीला त्याचं अंदाजे 20 कोटीची ती रक्कम आहे. आणि जसा जसा वेळ जात गेला तसा तसा त्यांनी मग वेगवेगळे प्रकार अवलंबले. आणि आम्हाला सांगण्यात आलं की आता कोविड आलेला आहे आणि कोणाची गाठभेट होत नाही आहे, तुमचे पैसे देण्यात येतील, निश्चिंत राहा असं करून वेळ काढली. आम्ही बरेचसे जण छोटे व्यावसायिक असल्यामुळे आम्ही त्यांच्या विश्वासात आम्ही बऱ्याच वर्षी काम करत होतो त्यांच्याकडे. त्यामुळे आम्ही शांत बसलो. 23 पर्यंत साधारण त्यांनी असेच टोलवाटोलवी केली. काही जणांना त्यांनी काही फ्लॅट किंवा त्या रक्कमेच्या बदले काही कमर्शियल प्लेसेस किंवा फ्लॅट्स असे देऊ केले. ते सुद्धा नंतर त्यांनी दिले नाही. काही म्हणजे एक सुद्धा त्यांनी जी कमिटमेंट केली होती, ज्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या त्या काही त्यांनी पूर्ण केल्या नाही. मग आमचा धीर सुटत गेला. आम्ही सगळ्यांनी मिळून मग 2023-24 पासून साधारणतः त्यांना बरेच वेळा कॉल केले. एकदम शांततेने व्यवस्थितपणे त्यांना आम्ही मीटिंग करता रिक्वेस्ट केली, जी नाकारण्यात आली. आणि नंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही कोर्टात जा, काय आहे ते कोर्टातूनच तुम्हाला मिळेल आणि आमच्याकडून काही मिळणार नाही. तर अशा प्रकारे PO आम्हाला मार्बल लँडमार्क्स या कंपनीच्या नावाने दिली आहे. पण त्याचे सगळे आमच्याकडे ईमेल वगैरे सगळे आहेत ते गोयल गंगाने आम्हाला काम करून घेतलेलं आहे, गोयल गंगा डेव्हलपमेंट्सने. आणि आमची अशी इच्छा आहे की आता धीर आमचा सुटत आलेला आहे. इंडिव्हिज्युअली कोणी MSME मध्ये तक्रार दाखल केलेली आहे, कोणी सिव्हिल कोर्टातही केली आहे, पोलीस केसेस पण केले आहेत काही लोकांनी. पण आम्हाला आता न्याय अजिबात भेटत नाही. या गोष्टीला आता जवळपास 6, 7, 8 वर्ष झाली वेगवेगळ्या स्टेजेसवरती बिल्डिंगच्या लोकांनी जे कामं केली होती. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी मदत करून हा मुद्दा, आमचा आवाज जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवावा आणि आम्हाला याच्यात लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. कारण की काही जण याच्यातली आमची ही जी लिस्ट आहे याच्यातली 1-2 जण तर हयातीत सुद्धा नाही येतात. म्हणजे अशी परिस्थिती की ते एवढा लेट न्याय मिळून पण काही उपयोग नाही. आणि सगळीकडनं म्हणजे न्यायिक व्यवस्थेच्या थ्रू आम्ही जातच आहोत, पण सगळीकडे आम्हाला दबाव आणण्यात येत आहे आणि आमचे पैसे काही अजून मिळताना दिसत नाही आहेत. आणि रक्कम खूप मोठी आहे. आजच्या तारखेला जवळपास 20 कोटीची सगळ्यांची मिळून एकत्रित रक्कम आहे. आणि याबद्दल आता आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की जर का काही न्याय नाही मिळाला तर आम्ही शांततेपूर्ण मार्गाने आणि जे आमचे संविधानिक अधिकार आहेत त्या मार्गाने आम्ही आंदोलन करण्याचा आमचा पवित्रा आहे आता. तर त्याच्यापूर्वी आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथे तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद आणि आमचा आवाज उठवावा आणि आम्हाला न्याय लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे. गोयलगंगा आणि मार्बल त्यांनी एकदा मीटिंग केली होती आमच्याबरोबर. साधारण 2021ला मीटिंग केली होती आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला सगळ्यांचे पैसे आम्ही परत करू म्हणून.
त्याच्यानंतर ते भेटतच नाही आहे. त्यांच्या ऑफिसला गेलो तर ते भेटत नाही. त्यांचे असिस्टंट भेटतात, ते म्हणतात तुम्ही कोर्टात जावा. आणि मग गोलगंगा डेव्हलपरकडे गेलो तर ते म्हणतात तुम्ही मार्वलकडे जावा. मार्वलकडे गेलो तर ते म्हणतात आमचा काही संबंध नाही, तुम्हाला ऑर्डर दिली आहे गोलगंगाने. आणि ॲक्च्युली जे ऑर्डर्स मिळालेले आहेत आम्हाला ते गोलगंगा डेव्हलपर्सच्या ऑफिसमधनं मार्वल सांगरियाच्या नावाने मिळालेले आहे. मार्वल गंगा सांगरियाच्या नावाने ऑर्डर्स मिळाले. पण मार्वल आणि गोयलगंगा यांचा काय संबंध आहे? जॉईंट व्हेंचर. त्या प्रोजेक्टवर तो त्यांचा मार्वल गंगा सांगऱ्या हा प्रोजेक्टला ते दोघांची पार्टनरशिप आहे. म्हणजे बेसिकली लँड गोयल गंगाची आहे आणि एक्झिक्युशन मार्वलची आहे. त्यामुळे दोघंही जेवी पार्टनर आहे. दोघांची नावं आहेत. हां, तर दोघं बेसिकली पार्टनर आहे. कधी हे ऍक्टिव्ह पार्टनर असतात, कधी हे असतात, पण दोघांची दोन पार्टनरशिप आहे. ते जे बिल्डर आहेत ह्याच्या आधी त्यांचं रेकॉर्ड कसं आहे? म्हणजे त्यांच्यावर आधी काय असे केसेस आहेत का? त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे? त्यांचं हिस्ट्री काय आहे? मार्वलची हिस्ट्री थोडीशी खराबच होती, कारण पहिल्यापासून थोडा पेमेंटची त्यांची इश्यू होतेच आहे. त्याच्यामुळं मार्वलच्या नावाने तिथं कोणी काम केलं नाही. आता हे जे लोक आहेत ते सगळ्यांनी गोयलगंगाचे व्हेंडर म्हणून तिथं काम केलं. आणि बेसिकली हे करण्यासाठी गोयलगंगाचे डायरेक्टर लोकांनी आम्हाला ॲक्च्युली अशुरन्स दिला की बाबा तुम्ही काम कम्प्लीट करा, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते घेतील. असं कोण आहे डायरेक्टर? नावं काय त्यांची? सुभाष गोयल. सुभाष गोयल आणि विश्वजित जवळ. हे दोन. मग रिस्पॉन्सिबल पर्सन कोण आहे यांच्यामध्ये? नावं घ्या ना. मालक दोघंही आहेत. म्हणजे विश्वजित आम्हाला जवळ ज्यांनी आणि- ऑर्डर दिली आणि ज्यांनी आश्वासन दिलं ते सुभाष गोयल आहे. झालं? ऑन पेपर जे आहे ना ती पीओ मार्वलच्या नावाने आलेली आहे आम्हाला. आणि आम्हाला जे व्यक्तिगत म्हणजे ज्यांचा आमच्यावरती भरोसा होता आणि आम्ही ज्यांच्याकडे बघून काम केलं ते गोयलगंगाचे लोक होती. आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही हे काम केलं, कारण मार्वलच्या नाव खराब होतं, त्यांच्याकडनं हे काम कम्प्लीट होत नव्हतं. तर ती बिल्डिंग गोयलगंगाने ती कम्प्लीट करायला घेतली आणि आम्हाला सांगण्यात आलं की आता मार्वलचा काही संबंध नाही, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आणि ते काम करून घेतल्यानंतर पैसे देण्यात आले नाही. आणि आता आम्हाला मार्वल गोयलगंगाकडे ढकलते आणि गोयलगंगा मार्वलकडे बोट दाखवते आणि काहीच होत नाही. हां, दोन्ही ते आता कोणी पैसे द्यावे हा टेक्निकली ऑन पेपर त्यांचा प्रश्न आहे. पण आमचे पैसे आज एवढे सगळे जे आहेत ना, आम्ही सगळे अडचणीत आलेलो आहोत. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांना एक मिनिट, पोलिसांच्या बद्दल मी सांगतो. पोलिसांच्या बाबतीत आम्ही खूप खोलवर त्यांचा फलक घेतलेला आहे. विशेष करून मी गृह मंत्रालयातूनही पोलिसांना पोलिसांच्या बाबतीत आम्ही खूप खोलवर त्यांच्या पाठीमागे लागलो होतो. आणि गृह मंत्रालयातून सचिवालयातून आम्ही पुणे CPना चौकशीचा अहवाल देण्यासाठी अहवालसुद्धा मागवलेला होता. पण त्या बाबतीत काय इतकं पुढं अजून प्रकरण गेलं नाही. पण माझ्या पर्टिक्युलर केसमध्ये कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचं सखोल चौकशी चालू आहे विश्वजित जवळच्या विरोधात पूर्णपणे अजूनही. पण तो विश्वजित जवळ स्वतः पोलिसांनाही दाद देत नाही. त्याचा वकील येतो आणि परत जातो आणि परत ते येत नाहीत. आणि त्याची जी की माणसं आहेत डिटेल्स सांगणारी ती पोलिसांना थातोमातोड उत्तर देऊन निघून जातात. म्हणजे जे सॉलिड ट्रॅकवरती यायला पाहिजे आयटम टू इनवाईस टू इनवाईस ते येत नाहीत. ते म्हणजे वेळ काढूपणा आहे. मी मुख्यमंत्र्यांना पण लिहिलेलं आहे या बाबतीत. त्यावरती पोलिसांच्या बद्दल आम्ही खूप CPच्या लेवलला याच्या लेवलला खूप खोलवर आम्ही गेलेलो आहे. आणि ते ट्रॅकवरती आहेत, पोलिसांच्याही ट्रॅकवरती आहेत. पण अजून त्यांचा FIR झालेला नाही. तो FIR व्हायला पाहिजे. फसवणुकीचा जो FIR व्हायला पाहिजे 420चा तो होत नाही. तो व्हायला पाहिजे. ती आमची मेन मागणी आहे. तो जो कोथरूडचे फडणवीस होते त्यांना वेंडरने आणि एम्प्लॉईंना फसवलं तर त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. तर हे कोण आहे?
विश्वजित जव्हर आणि सुभाष गोयल यांना जेलमध्ये का टाकलं जातं? माझा सरळ सरळ प्रश्न. ते फसवणूक आहे. दे आर कल्प्रिट, डेफिनेट कल्प्रिट. आय कॅन स्टँड इन फ्रंट ऑफ एनी वन अँड से दे आर कल्प्रिट. ते जेलमध्ये गेल्यावर तुम्हाला पैसे मिळतील का? जेलमध्ये गेल्यानंतर पैसे असे द्या, नाहीतर त्यांना जेलमध्ये टाक. जेलमध्ये टाकलेल्या नंतर आम्ही जे भोगलेलं आहे ना इथं बाहेर, आम्ही पण जेलमध्ये आहे सध्या. आम्ही जेलमध्ये जेलपेक्षा जास्त आम्ही भोगलेलं आहे सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने. आमची अवस्था कुणालाच माहीत नाही काय आहे. त्यांना मी माझ्या पत्रात लिहिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांच्या पत्रात पण लिहिलेलं आहे, पोलीस स्टेशनच्या पत्रात लिहिलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. तो इतका आरोगण वागतो, इतक्या खोलवर जाऊन आधी डोळ्यात 10 चष्मे लावून ते आमच्याकडून MM-मध्ये डायमेन्शनने काम करून घेतात, MM-मध्ये मेजरमेंट घेतात, पैसे काटकूट करून देतात, हिशोब लावतात इतका. आणि राहिलेले त्यांनी काढलेले हिशेब ते 7 वर्ष 8 वर्ष देत. त्यांनी सही करून दिलेलं आहे मला 3,10,000 रुपये हे तुमचे पेंडिंग आहे TDS कट करून. त्यांचं काम आहे TDS कट करून हे 3,10,000 रुपये माझ्या बँकेत टाकायचे आणि TDSचं सर्टिफिकेट द्यायचं. TDSचं सर्टिफिकेट दिलेलं नाही. इट इज अगेन बिग ऑफेन्स अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला ची पण फसवणूक आहे. मग गव्हर्नमेंटची फसवणूक केलेल्या जेलमध्ये जात नाही म्हणजे कोण नाही तो? त्याला कुठला अधिकार आहे एवढा मोठा? असं नाही चालणार. राजकीय पाठबळ असेल. कुठलंही राजकीय पाठबळ गेलं खड्ड्यात. मी मानत नाही राजकीय पाठबळाला न्यायला. राजकीय पाठबळाला असलं पाठबळ असतंय. मग कुठलं तुम्ही कसले राजकीय? तुम्हाला जर राजकीय पाठबळ असलं, राजकीय पाठबळ गेलं खड्ड्यात, आम्हाला माहित नाही राजकीय ते आम्हाला काय माहित नाही. पाठबळाच्या जावर टिकतो कोणी कुठली गुन्हेगारी करतोय. आम्ही पुण्यात आहे, गुन्हेगारी चालणार नाही. विषय कट. पाठबळ असेल ना तरी आम्ही तुमच्याकडे येण्यामागचं कारणच हे आहे की आम्ही सामान्य माणसं आहोत. तुमच्या मार्फतच आमचा आवाज जो आहे ना तो आम्ही उठवण्याचा प्रयत्न करतोय संविधानिक मार्गाने. आम्हाला काही राजकीय पाठबळ नाही. आम्ही सगळ्यांकडे जाणार आहोत, करून आम्ही सगळे स्टेप्स घेणार आणि आम्हाला तुमचा सपोर्ट मीडियाची त्यांना त्यांच्यावर पोलीस कारवाई होत नाही म्हणजे कोणाचं ना कोणाचं राजकीय पाठबळ असणारच. पण आता त्या गोष्टीला आपण म्हणजे ठोसपणे आम्ही काही सांगू शकत नाही. तुम्ही सगळे लोक जाणकार आहात, तुम्हाला सगळं माहिती. पण आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं की आम्हाला लवकर आता न्याय मिळाला. खूप विलंब झालेला आहे, आणि ते ठेवा खाली ठेवा. तर सगळ्यांनी थोडंसं आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं आणि पुढेही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि आमच्याकडे सगळी कागदपत्र वगैरे आहेत आणि सगळ्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत. तेही सगळे कोणाला लागले तर आम्ही द्यायला तयार आहोत. सगळे आमच्याकडे रेडी आहेत. TDS पण भरलं नाही. TDS पण भरलं नाही त्याला. जे काही कागदपत्र लागतील तुम्हाला ते सगळे आहेत. तुमचं म्हणणं आहे सरकारला पण फसवलंय TDSला. TDS आमचा कट करून गेला तर TDS सर्टिफिकेट त्यांनी द्यायला पाहिजे. त्याने TDS भरलाच नाही ना. जे आमच्या बिलातनं जो मायनस करतात TDS, जो गव्हर्नमेंटला टॅक्स भरावा लागतो, त्यांनी पण तो पण टॅक्सेस आजपर्यंत त्यांनी भरलेला नाही आहे. आणि बरेच दिवसापासून आम्ही त्याच्यासाठी पण फॉलोअप घेतोय, पण त्याच्यावरती त्यांच्याकडनं काही आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आहे. उलट त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही डिमांड करण्यासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी तिथं गेटला बाउन्सर ठेवले आहेत मार्बलने, आणि ते बाउन्सर आम्हाला त्यांच्याशी हाकलून देतात. मला तर फिजिकली इन्व्हेडिंग केलेलं आहे त्याने. मी तसं पोलीस स्टेशनला अर्जात लिहिलेलं आहे. मला फिजिकल इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्या बाउन्सरने, पकडून हाकलून दिलेलं आहे. आणि विश्वजित जव्हरनं स्वतः सांगितलंय त्याला कुणी आत घेतला, हाकलून द्या. अगोदर मुळासारखा गोड बोलत होता हा विश्वजित जव्हर. जर तुमची कुठली भारताची व्यवस्था काम करत नसेल ना तर मला एकटा सोडा आणि विश्वजित जव्हरला एकटा सोडा. कसा खोटं बोलतोय बघतोय. तुमची पण यंत्रणा आहे ना त्याला खरं बोलायला लावायची. मी जर खोटं बोलत असेल तर मला कुठल्याही ट्रॅकवरती घ्या ना. तो खोटं बोलतोय ना तर तो पण ट्रॅकवरती आला पाहिजे गव्हर्नमेंटच्या. काय पुढची भूमिका आता? म्हणजे आमचं सगळ्यांचं असं आता मत आहे की आम्ही आता याला तडीस देणार आणि आमच्यातर्फे आमचे जे काही न्यायात बसून आमचे जे काही अधिकार आहेत ते वापरणार आम्ही शांततेपूर्ण मार्गाने.
पण आता खरंच खूप लेट झालं आहे आणि आम्हाला काही न्याय मिळत नाही म्हणून आम्ही तुमच्या सगळ्यांकडे आलो आहोत. तुम्ही पण मार्ग दाखवा आणि आम्ही शांततेपूर्ण मार्गाने याला आंदोलन करू किंवा आमची मागणी लावून धरू आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. 54 जणांची आमची लिस्ट आहे. त्याच्यात बरीचशी लोक काही कारणामुळे आज येऊ शकले नाही, नाहीतर ही संख्या खूप मोठी आहे. आणि तसंच हे म्हणजे आपला परत एकदा विनंती करतो सगळ्यांना की आमचा आवाज जो आहे तो सगळ्यांना पोहोचवा आणि लवकर